घरात अहोरात्र कष्ट करणाऱ्या, सुट्टी नसतानाही 24 तास राबणाऱ्या महिलांना आपण काय म्हणतो? हाऊसवाईफ किंवा गृहिणी, बरोबर? पण आता ही ओळख बदलणार आहे. कारण देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं म्हणजे सुप्रीम कोर्टानं एक अतिशय ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निकाल दिलाय. कोर्टानं स्पष्टपणे सांगितलंय की महिलांना आता गृहिणी किंवा हाऊसवाईफ म्हणून नाही तर त्यांना नेशन बिल्डर म्हणजेच राष्ट्र निर्मात्या म्हणून ओळखलं पाहिजे. इतकंच नाही तर त्यांच्या घरकामाचं मूल्य हे दरमहा किती असतं याचा आकडा सुद्धा कोर्टानं सांगितलाय. हा निर्णय नेमका काय आहे आणि कोर्टाला असं का म्हणावं लागलं, जाणून घेऊयात सविस्तर. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकपाल. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठानं हा ऐतिहासिक निर्णय दिला. मोटार वाहन अपघात विमा दाव्याच्या एका खटल्यावर सुनावणी करताना कोर्टानं समाजाचे डोळे उघडवणारे निरीक्षण नोंदवलं. कोर्टानं म्हटलं की एखाद्या अपघातात जर पत्नीचा मृत्यू झाला तर तिनं कुटुंबासाठी केलेल्या घरगुती सेवेचं, मुलांच्या आणि कुटुंबाच्या संगोपनाचं मूल्य कमीत कमी 30,000 रुपये प्रति महिना गृहीत धरूनच विमा कंपन्यांनी नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करावी. यापूर्वी काय व्हायचं तर अपघातात गृहिणीचा मृत्यू झाला तर विमा कंपन्या किंवा न्यायालय त्यांना अकुशल कामगार समजून अगदी नाममात्र नुकसान भरपाई द्यायचे. पण सर्वोच्च न्यायालयानं आता ही जुनी पुरुष प्रधान पद्धत आता पूर्णपणे मोडीत काढली आहे. या निकालादरम्यान सर्वोच्च न्यायालयानं खूप मोठी आणि मार्मिक गोष्ट सुद्धा सांगितली. कोर्टानं म्हटलं की गृहिणीला कुटुंबातील कमावत्या सदस्यांवर आश्रित किंवा डिपेंडंट म्हणणं हा एक मोठा विरोधाभास आहे. कारण वास्तव हे अगदी उलट आहे आणि वेगळं आहे. संपूर्ण घराचं अस्तित्व आणि कामकाज हे फक्त आणि फक्त त्या गृहिणीवरच अवलंबून असतं. घराबाहेर जाऊन पैसे कमावणारे पुरुष किंवा कुटुंबातील इतर कमावते सदस्य हेच खऱ्या अर्थानं तिच्यावर, त्या महिलेवर अवलंबून असतात आणि ती घरात सगळं सांभाळते. म्हणूनच लोक बाहेर जाऊन शांतपणे काम करू शकतात. पण दुर्दैवानं आपल्या समाजात या वास्तवाला कधीच हवी तशी मान्यता मिळाली नाही आणि म्हणूनच भविष्यात हाऊसवाईफ किंवा होममेकर ऐवजी आता नेशन बिल्डर हा शब्द वापरला जावा अशी अपेक्षा न्यायालयानं आता व्यक्त केली आहे. आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की हे प्रकरण नेमकं काय होतं? तर हा खटला पंजाबमधल्या एका रस्ते अपघाताशी संबंधित आहे. 25 नोव्हेंबर 2001 ला पंजाबमध्ये एका महिलेचा रस्ते अपघातात दुर्दैवी असा मृत्यू झालेला. तिच्या पतीनं आणि 3 मुलांनी नुकसान भरपाईसाठी मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाकडे धाव घेतली. तेव्हा न्यायाधिकरणानं फक्त 2,42,000 रुपयांची भरपाई ही मंजूर केली. पण त्यानंतर हे कुटुंब पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात गेलं आणि तिथं ती रक्कम वाढवून 8,43,000 रुपये करण्यात आली. पण त्या कुटुंबाला वाटलं की त्यांच्या आईच्या, पत्नीच्या कष्टाचं मूल्य हे यापेक्षा खूप जास्त आहे. अखेर हे कुटुंब सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि तिथं न्यायालयानं हा ऐतिहासिक निर्णय देत गृहिणीच्या श्रमाचा सन्मान केलाय, सर्वोच्च सन्मान केलाय. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय फक्त एका अपघाताच्या भरपाईपुरता मर्यादित नाहीये, तर तो देशातल्या शेकडो करोडो महिलांच्या कष्टाला मिळालेली एक अधिकृत पोचपावती आहे. घरात वर्षानुवर्षे विनावेतन काम करणाऱ्या माता भगिनींचा सन्मान आहे. तुम्हाला सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय नेमका कसा वाटतोय? घरात काम करणाऱ्या महिलांना नेशन बिल्डर हा शब्द खरोखर लागू होतो का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.